नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. ज्या अर्जदारांना पुण्यामध्ये घर घ्यायचं आहे आणि ते म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीची वाट पाहत आहे, तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून घर घेणाऱ्यांसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामधील घरांच्या किमती या 13 ते 14 लाखापासून सुरुवात होत असून यामधील घरेही लॉटरीशिवाय मिळणार आहेत. या लॉटरीमधील सर्व घरेही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती विक्री केली जाणार आहे. तसेच या लॉटरीमधील घरेही 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% सामाजिक योजना या अंतर्गत विक्री केली जाणार आहेत. तर यासाठीची जाहिरात ही म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही सविस्तर जाहिरात काय आहे, याचं वेळापत्रक काय आहे, कोणत्या उत्पन्न गटासाठी एकूण किती घरे आहेत, गटानुसार अनामत रक्कम किती भरावीची आहे, घरे कोणकोणत्या ठिकाणी आहेत आणि एकूण किती घरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तसेच सर्वसाधारण सूचना या काय आहेत त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. काही दिवस अगोदरच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती, पण या लॉटरीला हवा तसा प्रतिसाद किंवा खूप कमी प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे घरांच्या वाढलेल्या किमती आणि उत्पन्न गटानुसार ज्या घरांच्या किमती आहेत त्या परवडणाऱ्या नाही आहेत, किंवा जर एखाद्या अर्जदाराला जर घर घ्यायचं असेल तर उत्पन्न गट आणि त्यानुसार घराची किंमत आणि त्यासाठी लोन जे लागणार आहे ते लोन होऊ शकत नाही. त्यामुळे या लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. हे सर्व असतानाच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती घरांची विक्री केली जाणार आहे. या लॉटरीमधील घरेही मुख्यतः प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरती असून यामधील घरेही 20% सर्वसमावेशक योजना तसेच 15% सामाजिक योजना या अंतर्गत विक्री केली जाणार आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या लॉटरीतील घरेही 13 ते 14 लाखापासून सुरुवात होत असून त्यामुळे ही सर्वसामान्यांसाठी एक चांगली संधी असणार आहे. तसेच या लॉटरीमध्ये एकूण 295 जी घरे उपलब्ध आहेत, ही 2 उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ही 295 जी घरे आहेत ही EWS आणि LIG या 2 उत्पन्न गटासाठीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. EWS गटासाठी 11 सदनिका आणि अल्प उत्पन्न गटासाठी LIG उत्पन्न गटासाठी एकूण 284 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच या लॉटरीमधील घरे ही पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका या क्षेत्राच्या हद्दीमध्ये आहेत. तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी घरे आहेत यामध्ये EWS गटासाठी 11 सदनिका आणि LIG उत्पन्न गटासाठी 102 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या क्षेत्राच्या हद्दीमध्ये LIG उत्पन्न गटासाठी एकूण 182 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या 2 क्षेत्राच्या हद्दीमध्ये एकूण 295 घरेही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता आपण ही सविस्तर जाहिरात काय आहे याबद्दलची जाहिरात ही 23 एप्रिलच्या सर्व वृत्तपत्रामध्ये आलेली होती. आता आपण ती नेमकी जाहिरात काय आहे, त्याचं वेळापत्रक काय असणार आहे आणि सर्वसाधारण सूचना काय असणार आहेत त्याबद्दलची आपण माहिती थोडक्यात घेऊया. महाराष्ट्र शासन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे यांच्यामार्फत 20% सर्वसमावेशक व 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे, म्हणजेच हे सर्व घरे अगोदरच्या लॉटरीमधून शिल्लक आहेत, जी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव किंवा विक्री केलेली नाही आहेत किंवा अर्जदारांनी पुन्हा परत केलेली आहेत. या सदनिकांचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती सुरू असलेल्या वितरण प्रक्रियेमध्ये पुढील सदनिकांचा समावेश करण्यात येत आहे. इच्छुक नागरिकांना https://bookmyhome.mahda.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. 20% सर्वसमावेशक व 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती विविध योजनांमधील विक्रीकरता उपलब्ध असलेल्या सदनिका. अर्जदारांसाठी विशेष सूचना. https://bookmyhome.mahda.gov.in या संकेतस्थळावरती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सदनिका वितरणाची प्रक्रिया सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरुवात करण्यात येईल. याची सर्व नोंदणीकृत अर्जदारांनी नोंद घ्यावी.
आता आपण या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी नेमकं वेळापत्रक काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. वेळापत्रक जाहिरात प्रसिद्ध करणे ही 23 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. यानंतर ऑनलाईन अर्जाच्या नोंदणीची सुरुवात ही निरंतर सुरू आहे, म्हणजे ही सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात योजना निश्चिती करणे म्हणजेच सिलेक्शन ऑफ स्कीम यासाठी 4 मे 2026 सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकृती सुरुवात यासाठीची सुरुवात ही 4 मे 2026 सकाळी 11:30 वाजल्यापासून झालेली आहे. सदनिका निश्चित करणे यासाठी अनामत रकमेचा भरणा झाल्यानंतर आणि प्रशासकीय रकमेचा भरणा म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट ही सदनिका निवडल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये पहिला हप्ता किंवा इन्स्टॉलमेंट ही भरायची आहे. ऑनलाईन देकारपत्र निर्गमन म्हणजे ऑनलाईन देकारपत्र हे कधी मिळणार आहे? प्रशासकीय रकमेचा भरणा केल्याची म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरल्याची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला देकारपत्र हे मिळणार आहे. म्हणजे यामध्ये सध्या आता अर्ज नोंदणी सुरुवात झालेली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही 4 मे रोजी सुरुवात होणार असून तसेच ऑनलाईन अनामत रक्कमसुद्धा त्याच दिवसापासून भरायची आहे. आणि सदनिका ही कधी निश्चित करू शकता? ज्यावेळेस अनामत रक्कम तुम्ही भरणार आहात त्यानंतरच ही प्रोसेस होणार आहे. आता आपण या लॉटरीमध्ये अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. आपण जर जाहिरातीमध्ये बघाल तर EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी या दोन्ही अनामत रक्कम या 20,000 रुपये दाखवत आहेत, पण या ठिकाणी काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे यामध्येही तफावत दिसत आहे. आपण जर बघाल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम ही 20,000 रुपये आणि अर्जाची किंमत ही 708 रुपये. अशा प्रकारे एकूण 20,708 रुपये भरायचे आहेत. आणि तसेच अल्प उत्पन्न गट EWS अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम ही या ठिकाणी सुद्धा 20,000 रुपये आणि एकूण रक्कम ही 20,708 रुपये दाखवत आहे. येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण घरांची सविस्तर माहिती ज्यावेळेस पाहणार आहोत त्यावेळेस आपण या ठिकाणच्या प्रत्येक ठिकाणच्या भरावयाच्या अनामत रक्कम, त्यांचं क्षेत्रफळ वगैरे काय आहेत त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया. आता आपण सर्वसाधारण सूचना काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्रातील म्हणजेच मागील 20 वर्षामधील 15 वर्षाचा रहिवासी असावा. वितरण प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती ईमेल, SMS व संकेतस्थळावरती अपडेट करण्यात येईल. सदरन वितरण प्रक्रिया ही संपूर्णतः संगणकीय म्हणजेच ऑनलाईन होणार आहे. अर्जदाराच्या लॉग इनमध्येच किंवा ईमेलद्वारे हे सर्व माहिती कळणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहार करणे टाळावे. देकारपत्र निर्गमित झाल्यानंतर परतावा मागितल्यास म्हाडाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. कोणत्याही योजनेतील सदनिकांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार तसेच जाहिरात रद्द करण्याचा अधिकार हा मंडळाने राखून ठेवला आहे. यापूर्वी bookmyhome.mada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास तोच युजर ID वापरावा. अन्यथा नवीन युजर ID व पासवर्ड बनवावा, तयार करावा. युजर ID व पासवर्ड सुरक्षित करणे ही अर्जदाराची जबाबदारी आहे. तसेच अर्ज भरताना अर्जदाराने स्वतःच्या बँकेच्या खात्याचा तपशील नमूद करणे बंधनकारक आहे. त्याच बँक खात्यावर अनामत रकमेचा परतावा करण्यात येणार असल्यामुळे बँक खाते क्रमांक, IFSC कोड काळजीपूर्वक व अचूक नमूद करावा. लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक ते मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व GST इत्यादी रकमेचा भरणा करावा लागेल. या योजनेअंतर्गत आलेला कोणताही अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा किंवा न रद्द करण्याचा अधिकार हा पुणे मंडळ आहे. सदर सदनिका या विक्री अभावी रिक्त असल्याने सदनिकांचा प्रलंबित मालमत्ता करार व मेंटेनन्स चार्जेस लाभार्थ्यांनी अदा करावायचा आहे. योजनेतील यशस्वी लाभार्थ्यांनी स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद होणे बंधनकारक राहील. अनामत रक्कम परतावे कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही. वय व अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल हे 2018 नंतरचा असावा. सर्व कम्युनिकेशन हे ईमेल, SMS व अर्जदाराच्या लॉग इनमध्ये करण्यात येणार असल्यामुळे ईमेल व मोबाईल नंबर नमूद करताना काळजी घेणे तसेच सदर ईमेल व रजिस्टर मोबाईल क्रमांक सदरन वितरण प्रक्रियेदरम्यान तोच ठेवणे बंधनकारक असेल किंवा कोणत्याही पत्रव्यवहार ऑफलाईन पद्धतीने केला जाणार नाही. अनामत रकमेच्या अनुदानगीसाठी पेमेंट विवरणपत्रामध्ये योग्य पर्यायाची निवड करून अनामत रक्कम व अर्ज भरण्याची फी बाबतची प्रक्रिया पूर्ण करावी.
तसेच अनामत रकमेचा भरणा करून सदनिकेची निवड केल्यानंतर पुढील 48 तासाच्या आत प्रशासकीय शुल्काचा भरणा करणे अनिवार्य आहे. अन्यथा निवड केलेली सदनिका व हक्क आपोआपच संपुष्टात येतील. विशेष सूचना: यशस्वी झालेल्या अर्जदारांनी तात्पुरते देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतून सदनिकेच्या किमतीच्या 1% रक्कम कपात करून सदनिका रद्द करण्यात येईल व उर्वरित रक्कम विनाव्याज परतावा करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज भराव्याच्या पद्धतीकरता अर्जदाराने bookmyhome.mada.gov.in या संकेतस्थळात भेट द्यावी. म्हाडाने कोणत्या प्रकारे एजंटची नेमणूक केलेली नाही आणि सर्व संगणकीय प्रणाली होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही भूलथापांना किंवा प्रलोभनांना बळी पडू नका. विकासकास सूचना: अर्जदारास देण्यात येणारे देकारपत्र हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल. त्यावर स्वाक्षरी किंवा डिजिटल स्वाक्षरी किंवा QR कोड असेल. विकासकाने देकारपत्रातील सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. उत्पन्नाचा पुरावा: ज्या अर्जदारांनी यापूर्वी bookmyhome.mada.gov.in या संकेतस्थळावर यशस्वीरित्या नोंदणी केलेली आहे ते अर्जदार अर्ज करू शकतात. अर्जदारासाठी 2024-25 आणि 2025-26 या कालावधीचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदार यांचा दिलेला यातील एकूण उत्पन्न हे ग्राह्य धरले जाईल. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.